मंडळी, हे कोणतं साऊथचं मंदिर नाही, तर हे आहे महाराष्ट्र शासन संरक्षित आरेगावचं पुरातन हरेश्वर मंदिर. कोल्हापूरपासून गगनबावडा दिशेला अवघ्या 15 किलोमीटरवरती सोन्याचा पाऊस पडणाऱ्या कसबा बीडला लागून हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत आणि पंचगंगेच्या 5 नद्यांपैकी एक असणाऱ्या तुळशी नदीच्या तीरावर वसलेलं या आरेगावच्या हरेश्वर महादेव मंदिराच्या शेजारील प्रसिद्ध सातेरी महादेव मंदिर असेल, कसबा बीडचं प्रसिद्ध महादेव मंदिर असेल, बहिरेश्वरचं शेषनारायण मंदिर किंवा जाधववाडी जवळचं तुमजाई मातेचं मंदिर, अशा सर्वच ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाणांचे विस्तृत व्हिडिओ माझ्या ट्रॅव्हलर सरदार या युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहेत. तेही आवर्जून पहा. चला तर मग आरेच्या हरेश्वर मंदिराला. हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे शिवालय सुमारे 12व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराचा जीर्णोद्धार 2008 साली पुरातत्व विभागाकडून करण्यात आला. कोल्हापूरचा हा परिसर प्राचीन इतिहासाशी जोडलेला असून इसवी सन पूर्व 250च्या सातवहन ते नंतरचे राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव अशा समृद्ध राजवटी इथं होऊन गेल्या. आरेच्या या हरेश्वर मंदिरातील शिवलिंग 3 फूट व्यासांचं असून इथे महाशिवरात्रीला उत्सव 7 दिवस आधीच सुरू होतो. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणे या मंदिरातही किरणोत्सव पाहायला मिळतो. दरवर्षी 14 एप्रिल, 22 एप्रिल आणि 6 ते 7 जुलैला सूर्यकिरण शिवलिंगाला अभिषेक करतात. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपल्याला या इतिहासाबद्दल काय वाटतं आवर्जून कमेंट करा. या व्हिडिओच्या माहितीसाठी आधार ठरलेल्या पुस्तकाचे लेखक माझे जवळचे ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर आणि श्री उमाकांत रानिंगा सर यांचेही आभार. धन्यवाद.